परळीतल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला। त्या प्रकरणाची जखम ताजी असतानाच बीडमधल्या आणखी एका घटनेनं आता अवघा महाराष्ट्र हादरलाय। बीडमधल्या परळीमध्ये शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचं अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे। त्याची मारहाण होत असतानाचे भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। या व्हिडिओत समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला चोप देत असल्याचं दिसतंय। शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत आहेत। या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसतायत। हे सगळेजण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला जबर मारहाण करतायत असं व्हिडिओत स्पष्ट दिसतंय। या प्रकारामुळे शिवराज दिवटे नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाधान मुंडे आणि त्याच्या गँगने अखंड हरिनाम सप्ताहात मुलींची छेडछाड केली म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना हकलून दिलं होतं। त्याचा राग मनात धरून या शिवराज दिवटेला मारहाण केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे। मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार परळीतल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे याचं अपहरण करण्यात आलं होतं। शिवराज हा जलालपूर इथल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत होता, त्यावेळी त्याचं अपहरण झालं। यानंतर टोकवाडी गावातल्या रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली। दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेंच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या। ज्याला मारहाण झाली तो शिवराज मूळचा परळीतला नसल्याचं सांगितलं जातंय। तो नुकताच 12वीची परीक्षा पास झाला होता। तो आपल्या आत्याच्या घरी शिक्षणासाठी थांबलेला होता। तो अखंड हरिनाम सप्ताहाला गेला असता त्याचं अपहरण केलं गेलं आणि हा पुढचा प्रकार घडला असं सांगितलं जातंय। रात्री उशिरा पोलिसांनी काय कारवाई केली गेली याबाबतची माहिती त्यानंतर समोर आली। त्यानंतर समाधान मुंडे गँग, आदित्य गित्ते आणि त्याचे वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंबरोबर असलेले संबंध दाखवणारे फोटोही आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। त्यामुळे या प्रकरणी धनंजय मुंडेंकडूनही काही प्रतिक्रिया समोर येते का? वाल्मिक कराडचे पाय या प्रकरणामुळे आणखीनच खोलात जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेमुळे बीड जिल्ह्याबरोबरच अवघा महाराष्ट्र पुन्हा हादरलाय। समाधान मुंडे गँगला तत्काळ आत टाका अशी मागणी सोशल मीडियावरती केली जाते। या प्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केलाय। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी आणि जबर शिक्षा द्यावी अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाते। त्यामुळे आता पोलिसांकडून आणखी कुठली पावलं पुढे उचलली जात आहेत याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असणार आहेत। या साऱ्या प्रकारावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।